वाघिणीचेच लागते. वाघाची आई बनायला काळीच वाघिणीचेच लागते. म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते. म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते. जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लहुजीराव जाधव व आईचे नाव माणसाबाई असे होते. जिजाऊ बालपणापासूनच युद्ध, राजनीती, इतिहासामध्ये कुशल होत्या. त्या जिद्दी, करारी व बाणेदार स्वभावाच्या होत्या. त्यांना अन्यायाविरुद्ध चीड होती. त्यांचा विवाह सन 1605 मध्ये शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. राजमाता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवरायांमध्ये पाहिले. त्या शिवरायांना ज्ञान, चातुर्य, पराक्रम, संघटन अशा गुणांचे बाळकडू दिले. राजमाता जिजाऊंनी शिवरायांना खंबीरपणे मार्गदर्शन केले. शिवरायांनी माता जिजाऊंचे स्वप्न सत्यात उतरविले. हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यात जिजाऊंचे फार मोठे योगदान आहे. जिजाऊंनी 17 जून 1674 रोजी राजमाता जिजाऊंनी अखेरचा श्वास घेतला. राजमाता जिजाऊ या आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणास्थान आहे. अशा या थोर व आदर्श राजमाता जिजाऊंना माझा कोटी कोटी प्रणाम. जागवली मराठा अस्मिता भगवा असं म्हणती भडकवला. जागवली मराठा अस्मिता भगवा असं म्हणती भडकवला. जिजाऊ तुमच्या प्रेरणेने महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला. जिजाऊ तुमच्या प्रेरणेने महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद.